अहिल्यानगर जिल्ह्यातील 33,531 शिधपत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत। आर्थिक उत्पन्न अधिक असूनही कमी उत्पन्न गटातील शिधपत्रिका घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या तसेच स्थलांतरित कुटुंबावर ही कारवाई करण्यात आली आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना योग्यरित्या मिळावा यासाठी केंद्र सरकारने ई शिधपत्रिका प्रकल्प राबवायचा निर्णय घेतला आहे। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिधपत्रिकांचे उत्पन्न गटानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे। गरिबी रेषेखालील कुटुंबांसाठी पिवळ्या शिधपत्रिका, 50,000 ते 1,00,000 रुपयांच्या उत्पन्न गटासाठी केशरी शिधपत्रिका, तर 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी पांढऱ्या शिधपत्रिका देण्यात येतात। मात्र काही कुटुंबांनी उत्पन्न कमी दाखवून केशरी किंवा पिवळ्या शिधपत्रिका मिळवली आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला। अशा गैरफायदा घेणाऱ्या शिधपत्रिका शोधून त्या रद्द करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या शिधपत्रिका हळूहळू संपुष्टात आणून संपूर्ण भारतात ई शिधपत्रिका लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डसह जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी करणे गरजेचे आहे। ई केवायसी न केल्यास स्वस्त धान्य, शासकीय लाभ व इतर योजनांचा फायदा मिळू शकणार नाही।